उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय। मुख्यमंत्री फडणवीस 7 दिवसात 22 प्रचार सभा घेणार होते, मात्र आता या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय फडणवीसांनी घेतलेला आहे। तर अजित पवार यांच्या निधनानंतर आता मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतलाय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचं बजेट मांडणार। कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणांची शक्यता, तर करदात्यांसाठी कोणत्या तरतुदी याकडेही लक्ष। माझावर महाकवरेज। जिल्हा परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रचार न करण्याचा निर्णय। अजित पवारांच्या निधनामुळे सर्व सभा रद्द। 7 दिवसात मुख्यमंत्री 22 सभा घेणार होते आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ। सुनेत्रा पवारांकडे क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खात्यांची जबाबदारी। राज्यातल्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणार अशी मंत्री पंकज भोयर यांची घोषणा। जिल्हा परिषदांच्या शाळेचा अभ्यासक्रम सुद्धा सीबीएसईच्या धर्तीवर बनवणार। दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या जुहूतल्या घरावर अज्ञाताकडून गोळीबार। पोलिसांकडून गुन्हा दाखल। सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। ठाणे कल्याण जलद मार्गावर तर कुर्ला ते वाशी दरम्यान दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक। 19 वर्षाखालील विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान आमने सामने। हा सामना जिंकून दोन्ही संघांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी, तर टीम इंडियाचा आशिया कपमधील पराभवाचा हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।